महिलांच्या त्रासाला कंटाळून पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे। उद्या वटपौर्णिमा आहे, त्याच पार्श्वभूमीवर पुरुषांची ही पिंपळ पौर्णिमा साजरी होतीये। पत्नी पीडित पुरुषांकडून कावळा पूजन करण्यात आलंय। पत्नी पीडित पुरुष आश्रम या ठिकाणी पिंपळ पौर्णिमा कशी साजरी केली जाते या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। पत्नी पीडितांसोबत संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। या सगळ्याचा आढावा घेतल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पत्नी पीडित पुरुषांकडून कावळा पूजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। उद्या वटपौर्णिमा साजरी होतीये, पण त्यापूर्वी मात्र या ठिकाणी पिंपळाला फेऱ्या मारत पूजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आपण पाहतोय पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते। उद्या साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पत्नी पीडित पुरुष एकत्रित येऊन ही पिंपळ पौर्णिमा साजरी होतीये। लागवीजी आपण पाहताय, हा नवरा मला 7 जन्म मिळो यासाठी वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या मारल्या जातात। मात्र दुसरीकडे महिलांकडून त्रास होतो, बायकांकडून त्रास होतो। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित पुरुष आश्रमाच्या वतीनं आज पिंपळ पौर्णिमा या ठिकाणी साजरी करण्यात येते। आपण जर माझ्या मागे पाहिलं, या ठिकाणी तुम्हाला कावळा दिसत असेल, कावळ्याची पूजा केली जाते आणि त्यानंतर या ठिकाणी हे पत्नी पीडित पुरुष जे आहेत हे पिंपळाला उलट्या फेऱ्या मारतात। यामागचा त्यांचा उद्देश हा असतो की बायको मला 7 जन्म काय तर 7 सेकंदही नको असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं असतं आणि त्यानंतर ते या ठिकाणी फेऱ्या मारतात आणि फेऱ्या मारून आपला जो काही संताप आहे तो व्यक्त करतात। कारण महिलांवर होणारे अत्याचार आपण पाहता, मात्र पुरुषांवर होणारा त्रास हा कोणीच पाहत नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं असं म्हटलं जातं। या ठिकाणी आपल्या सोबत अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात तुम्ही जी काय संघटना सुरू केली यामागचा काय उद्देश आहे आणि तुम्ही आज का ही पिंपळ पौर्णिमा करताय? आम्ही ह्या संघटना सुरू केली आहे, त्याचा उद्देश असा आहे का माणसावर जो अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही, त्यावर कोणी बघत नाही आहे आणि माणसाचा अन्याय एवढा वाढत चाललाय का माणसं शेवटी आता आत्महत्याकडे वळताना दिसत आहे। आणि आपण जर बघितलं आता या ठिकाणी ज्या उद्या या लोकांचे जे काही फिरताय आता आम्ही, तर उद्या बायका जातील आणि वटवृक्षाला मागतील का हा 7 जन्मासाठी आम्हाला हाच नवरा पाहिजे। आता हे जे फिरणारे लोक आहे, एवढा ह्या जन्मात एवढा त्रास आहे का तो असह्य झालाय। 7 जन्म तर काय 7 सेकंद सुद्धा अशा बायको सोबत राहू शकत नाही आणि त्याला परत 7 जन्मासाठी जर त्याची अवहेलना त्या ठिकाणी जर मागून जर घेत असेल तर ते त्या ठिकाणी चुकीचं आहे। आणि या परंपरेने जर 7 जन्मासाठी तो वट सावित्री पौर्णिमा केल्यानंतर जर तो नवरा भेटत असेल तर आमचं असं म्हणणं आहे का त्रास देणाऱ्या ज्या बायका उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा करतील आणि ज्या पत्नी पीडितांच्या बायका उद्या जर जाऊन वट सावित्री पौर्णिमा करतील तर त्यांनी त्या गोष्टी करणं म्हणजे ते खोटारडेपण आहे। म्हणजे तुम्ही त्यांची पूजा फेल करण्याचा प्रयत्न करताय? आम्ही त्यांची पूजा फेल नाही करत, त्यांची पूजा त्यांच्यासाठी सफल हो, पण आमची पूजा सफल झाली पाहिजे। कारण आम्हाला जो त्रास याच्यातून मुक्त व्हायसाठी आमच्यासाठी जे 7 मारले आम्ही 108 आज उलटे मारतोय का मारलेले सगळे निघून जावा आणि आमच्या मागची पीडा जावा। आपण या ठिकाणी पाहताय पीडा म्हटलं जाते पत्नीला या ठिकाणी। हे तुम्हाला जेवढे पुरुष दिसत आहेत या सर्वांना त्यांच्या पत्नीकडून त्रास झालेला आहे, त्यामुळे त्यांनी घरदार सोडून या ठिकाणी आश्रम या ठिकाणी जॉईन केलेला आहे। म्हणजे महिलांना ज्या पद्धतीने त्रास होतो, महिलांचा त्रास पाहिला जातो, मात्र पुरुषांचं काय? त्यामुळे ही बायको मला 7 जन्म काय तर 7 सेकंदही नको असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये वट पौर्णिमेच्या 1 दिवस आधी पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते आणि दुसरीकडे पिंपळाला फेऱ्या मारून या ठिकाणी कावळ्याची पूजा देखील केली जाते। लागवीजी अगदी धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।